आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त। सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार। नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेची बैठक। मंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक। फैजान खातिवला हिंसाचाराच्या 10 दिवसांनंतर अटक, तर आणखी एक जण अटकेत। हिंसाचाराचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांकडून अटक। नागपुरातील महाल परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। जामा मस्जिद परिसरातील सुरक्षा यंत्रणा सज्ज। आज शुक्रवार असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता। महाल परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, तर मोमीनपुरा जुना भंडारा रोड परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था। नागपूर हिंसाचारातील आणखी 2 दंगेखोरांच्या घरांवरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती। आरोपी एफाज अफसर आणि सफवान अब्दुल राशीदच्या घरावर चालणार होतं बुलडोझर। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची पुणे पोलिसांची मागणी। दोघांवर रक्ताचे नमुने अदलाबदली केल्याचा आरोप। नाशिकमधील लासलगावसह बहुतांश बाजार समितीमध्ये आजपासून 5 दिवस लिलाव बंद। सलग सुट्ट्यांमुळे 5 दिवस शेतीमालाचे लिलाव बंद। 2 एप्रिलपासून शेतीमालाचे लिलाव पूर्ववत होणार। महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्ती योजनांचे 19,033 अर्ज प्रलंबित। तातडीने अर्ज निकाली काढण्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संस्थांना निर्देश। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी कर्ज वितरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्द। 2010 पासून बुडीत कर्ज खात्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्द।